डॉक्टर बाबासाहेबांची जयंती का साजरी करावी? काय केलं बाबासाहेबांनी? एक काळ असा होता, माणसाला माणूस म्हणून किंमत नव्हती. त्या काळात आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. ज्या तलावात गुरंढोरं आंघोळ करत होती ते पाणी सुद्धा पिण्याचा आपल्याला अधिकार नव्हता. माणूस तरफडून मेला तरी त्याला पाणी पाजत नव्हते. एवढे नीच त्यावेळेस लोक होते. आज आपण थंडगार बिस्लेरीचं पाणी पितो. हे पाणी आपल्याला फुकट मिळालं नाही. हे पाणी पिण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. अरे तुम्ही विचार करा, एक लहान मुलगा ओम नमः शिवायचा जप करत असेल आणि त्याला कोणी एखाद्या उच्चवर्णीय माणसाने पाहिलं तर त्याला काय सजा देत? त्यांची जीभ छाटली जायची. एक लहान मुलाची. कारण काय तर त्याने मंत्राचा उच्चार केला. तो शूद्र होता, खालच्या जातीतील होता. त्यांनी मंत्राला अपवित्र केले. काय वेदना झाल्या असतील त्या मुलाला, त्याच्या आईला, बाबाला. अरे आपण तर त्यांचे मंत्र जरी ऐकले ते उच्चारतात असताना तर आपल्या कानात गरम तेल टाकत होते. त्या उच्चवर्णीय हरामखोरांना जराशी दया नव्हती. त्यावेळेस कोणताही देव आपल्या मदतीला आला नाही. तो आला फक्त एकच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे आपल्याला गावाच्या बाहेर बसवलं जायचं. आपली वेगळी वस्ती असायची. आपल्याला गावात प्रवेश नव्हता. जर कधी गावात गेला तर ढुंगणाला झाडू आणि गळ्यात मळकं असायचं. तर आपले पावलं जमिनीवर उमटतील, त्याच्यावर उच्चवर्णीय चालू शकणार नाही. हे अपवित्र होतील. गळ्यातील मळकं त्याच्यावरच थुकावं लागल. जमीन तुझ्या थुंकण्याने अपवित्र. ते काय आपले हाल होते. अरे आपल्या सावलीचा विटाळ व्हायचा. असं वाटते आपण आजही ते विसर. अरे जे न्हावी म्हशीचे केस भाजत होते ते सुद्धा आपली केस कापत नव्हती. इतकी भयानक परिस्थिती होती. का तर तू शूद्र आहे. आम्ही शूद्राचे केस कापत नाही. गुराढोरांचे केस कापतील पण ते शूद्र लोकांचे केस कापत नव्हते. त्यावेळेस तर अन्नासाठी कुत्र्यासारखे भांडणं करावी लागत होती, फक्त पोटाची भूक मिटवण्यासाठी. आज आपण 5 स्टार हॉटेलमध्ये फॅमिली सोबत जेवण करतो. ही कोण्या बाबाची, कोण्या बुवाची कृपा नाही तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे. अरे आपल्यासाठी कोणताही देव पुढे आला नाही. एवढे हाल असूनही देवाला तर आपण त्यावेळी चालत नव्हतो. आपला विटाळ व्हायचा. चुकून त्या मंदिराच्या रस्त्याने जरी गेलं तर ते लोक आपल्याला शिक्षा द्यायचे. त्या जागेला गोमूत्र चिरडून पवित्र करायचे. पाण्याला हात लावला तरी विटाळ व्हायचा. मंदिरात गेलं विटाळ व्हायचा. गावात गेलं विटाळ व्हायचा. त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, आपल्याला वाचवण्यासाठी कोणत्याही देवदेवता आलाच नाही. आलं काय? 14 एप्रिल 1891 साली एक तुफान जन्माला आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यावर एक गाणं सुद्धा आहे, उधळली कोटी फुले भीमा तुझ्या जन्मामुळे. अर्थ तर तुम्हाला समजलाच असेल. बाबासाहेब जेव्हा शाळेत जात होते, शाळेच्या बाहेर त्यांना बसावं लागत होतं. त्यांना आत बसण्याचा परवानगी नव्हती. इतका भेदभाव होता. बाबासाहेब लहानपणी त्यांच्या आईला म्हणत होते, मी असं पुस्तक बनवेन त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना समान अधिकार मिळेल. अरे त्यांना बैलगाडीतून उतरून दिलं होतं. का तर तुम्ही शूद्र आहे म्हणून. मी तुम्हाला माझ्या गाडीत बसू देणार नाही. आज आपल्याकडे 4 व्हीलर आहे. बाबासाहेबांचा अपमान तर होतच होता प्रत्येक वेळी, पण ते कधी हारले नाही. त्यांना समजलं शिक्षण घेतल्याशिवाय या समाज व्यवस्थेला बदलता येणार नाही. बाबासाहेब खूप शिकले, परदेशात जाऊन शिकले, डिग्र्या मिळवल्या, पण भारतात परत आल्यावर त्यांना तोच जातीभेद दिसला. त्यांनी कधी भाड्याने रूम देत नव्हते. त्यांना जात बदलून राहावं लागलं होतं. ऑफिसमध्ये बाबासाहेब काम करत होते. ऑफिस मधला साधा कर्मचारी त्यांच्या अंगावर फाईल फेकून देत होता. का तर तुमच्या हाताला हात लागले तर मी अपवित्र होईल. ऑफिस मधल्या माठाला त्यांना हात लावायचा अधिकार नव्हता. तुम्ही तुमचा माठ घरून आणा. का तर एका ग्रंथामुळे मनुस्मृती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचे 14 तळे सर्वांसाठी खुले केले. मंदिरात प्रवेश नव्हता तर बाबासाहेब देवाला मानत नव्हते, पूजा करत नव्हते. काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून सर्वांना पूजा करण्याचा अधिकार आहे हे दाखवून दिले. मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. या लोकांनी माणसाला माणूस म्हणून किंमत नव्हती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली मनुस्मृती. हिंदू धर्मात बाबासाहेबांना खूप अडचणी आल्या. जातीभेद मिळाला. त्यांना समजले की हे लोक बदलणार नाहीत, म्हणून त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. पूर्ण जग त्यांच्याकडे लक्ष देऊन होतं की बाबासाहेब आता कोणता धर्म स्वीकारतील.
पण बाबासाहेबांनी खूप वर्ष अभ्यास केला. त्यांना पैशाच्या ऑफर आल्या पण त्यांनी नाकारल्या. नंतर बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचा खूप बारकाईने अभ्यास केला. तिच्यामध्ये असं सर्व काही होतं की बाबासाहेब बुद्ध धर्माकडे आकर्षित झाले. समानता होती, सर्वांना समान न्याय होता, कोणीही मोठं नाही कोणीही छोटं नाही, तर्कशुद्ध धर्म आहे, विज्ञानावर आधारित धर्म आहे. बुद्ध धर्मात अंधश्रद्धेला स्थान नव्हते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्याला या अंधश्रद्धेतून बाहेर काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून खरंच स्वातंत्र्य आपल्याला दिलं होतं. तरी आजही काही लोक बाबासाहेबांनी काय केलं आमच्यासाठी असे म्हणतात. आम्ही काय जयंती साजरी करावी? बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्मांसाठी जे केलं ते या भारतात कोणत्याच देवाने नाही केलं. म्हणून बाबासाहेबांची जयंती थाटामाटात साजरी केली जाते. तर काही ठिकाणी वाद करण्यात येतो, डीजे लावू नका, ध्वनी प्रदूषण होणार. मग बाकीच्या 12 महिन्याचे सण येतात तेव्हा ध्वनी प्रदूषण यांचं कुठं जाते? आज तुम्ही साहेब ज्या पदावर आहात हे बाबासाहेबांचे पुण्यही आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपले काही लोक असे आहेत मोठ्या पदावर आज विराजमान आहेत, त्यांना सुद्धा जय भीम म्हणायची लाज वाटते. 4 चौघात जय भीम नाही म्हणणार कोणाला. बाबासाहेबांनी काय केलं हे विसरले. मग आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी का करावी? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची 4 मुलं गमावी लागली का? फक्त आपल्यासाठी, आपल्याला त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी. ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, आज तू मोठा अधिकारी आहे म्हणून जयंती साजरी करावी. काल तू गावाच्या बाहेर होता, तुझा विटाळ व्हायचा, आज तुझं गावामध्ये बंगला आहे, अलिशान घर आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करावी. सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, कोणी तहसीलदार कलेक्टर झाले म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी. भारताची राज्यघटना लिहून सर्वांना समान अधिकार आहेत म्हणून जयंती साजरी करावी. गुराढोरांसारखी जिंदगी होती रे आपली, आज समाजात आपल्याला मान सन्मान आहे म्हणून जयंती साजरी करावी. बाबासाहेबांची जेवढे उपकार आपल्यावर आहेत, आपले लाखो करोडो जन्म जरी गेले तरी आपण त्यांच्या उपकाराची परतफेड कधीच करू शकणार नाही. ज्यांनी तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधानातून समतेची ताकद दिली, त्यांची जयंती साजरी न करणारे अजूनही अंधारात आहेत. कारण ज्या दिवशी हा समाज खऱ्या अर्थाने जागा होईल त्या दिवशी त्यांना समजेल की बाबासाहेबांची जयंती साजरी करणे हा पर्याय नाही तर न्यायासाठी उभं राहण्याचा इशारा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? काही चुकलं असेल तर माफ करा. तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जयंती कुठून साजरी करता, तुमचा गाव जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा. जय भीम.